आम्ही महायुतीच्या वतीनं सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे। माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला 5 तारीख संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे। आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे। या सगळ्यांच्या सहीचं पत्र हे आम्ही दिलेलं आहे। मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे। आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलेलं आहे। हमें सरकार स्थापित करने के लिए निमंत्रित किया है। मोदी जींच्या उपस्थितीत देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की उपस्थिति में कल 5:30 बजे आझाद मैदान या ठिकाणी पार पडला। आझाद मैदान में शपथ विधि होने वाला है। तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू। साहजिक महायुति के नेता की किती लोकांची वहाँ उपस्थित रहेंगे। याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल। किती लोकांचा शपथविधी होईल या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल। सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत। मुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे पद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे। आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत। हम तीनों ने एकत्रित करके निर्णय लिया है। इसके बाद भी हम एकत्रित ही रहेंगे। महायुतीच्या सरकारमध्ये होतील आम्हाला विश्वास आहे। मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून मैं खुद कल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से मिला। त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील हम एकत्रित इच्छा आहे होकर महाराष्ट्र को आगे लाने की कोशिश करेंगे। सकारात्मक प्रतिसाद मिळेल। हमने जो भी लोगों को आश्वासन दिया है वो पूर्ण करने के लिए शिंदे साहेब पूरी तरह से हम प्रयास करेंगे। पक्षाचे इतर जे नेते आहेत मित्र पक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू। हमारे राष्ट्रीय विशेषतः
नड्डाजी, मी गृहमंत्री जी काही अमित शाह जी, आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून इस तरह हमारे पूर्ण मित्र करू पक्ष हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. सपोर्ट करने वाले देशाचे आमचे प्रधानमंत्री RBI, माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष इन माननीय सारे के नड्डाजी, मैं आभार व्यक्त करता हूँ. गृहमंत्री आदरणीय इसके बाद अमित शाह, एकनाथ शिंदे आपसे संवाद साधेंगे. आमच्या मित्रपक्षांसमावेत आम्हाला सातत्याने आप सभी भी पाठिंबा कल देणारे 5:30 बजे RPIचे शपथविधी माननीय रामदासजी में आठवले उपस्थित रहे. यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो. न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस QR कोड को स्कैन करें.